राजा त्याच्या जनतेला, त्याच्या आवडत्या जनतेला खिरपुरीचं जेवण चालतो आणि चुकून त्या खिरीमध्ये एक मेलेला साप पडतो आणि काही जनता त्या विषबाधेमुळे मरण पावते. राजाला खूप पश्चाताप होतो की आपल्यामुळं ही जनता मेली. राजा ते राज्य सोडतो आणि वनात जाऊन राहण्याचा निर्णय घेतो. वनात जात असताना एका गावात जातो आणि तिथं मुक्काम करतो. तिथं एक वडील आपल्या मुलीसोबत राहत असतात आणि राजा त्यांच्या घरी मुक्काम करतो. ती मुलगी ध्यानस्थ बसलेली असते आणि राजाला जेवायचं असतं, परंतु ती मुलगी बराच वेळ ध्यान करत असते. तेव्हा तिचे वडील तिला ध्यानातून उठल्यानंतर विचारतात, ताई तू एवढा वेळ ध्यान करत होती, आज काय विशेष होतं असं? तर ती मुलगी सांगते, स्वर्गात एक मीटिंग चालली होती आणि त्याच्यामध्ये असा प्रश्न आला होता की एका राजाने त्याच्या आवडत्या जनतेसाठी जेवण तयार केलं आणि त्याच्या शिपायाच्या चुकीमुळं ताप पडला आणि काही जनता मेली. तर याचं पाप कोणाला लागेल? त्या राजाला लागेल की ते शिपायाला लागेल? त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधत होतो. राजाला वाटलं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळवलं, म्हणून राजा त्या दिवशी त्यांच्याकडेच मुक्कामी राहिला. मुक्कामी राहिल्यानंतर गावात तो गेला तर गावातल्या पारावर गप्पा चालल्या होत्या की त्या राजाने असं असं केलं आणि त्याच्यामुळं सगळी जनता मेली. त्या राजाला काय कळते का नाही काय माहिती. दुसऱ्या दिवशी मुलगीने ध्यान लावलं. बऱ्याच वेळानं ती ध्यानावर आल्यानंतर कुतूहलाने राजाने त्याला विचारलं, ताई नेमकी शिक्षा कोणाला झाली? राजाला झाली की त्या शिपायाला झाली? तर ती मुलगी उच्चारते, ती शिक्षा त्या राजालाही नाही झाली आणि त्या शिपायाला पण नाही झाली. ती शिक्षा आमच्या गावातल्या पारावर बसलेल्या त्या टोळक्याला झाली, कारण ते त्या राजाची निंदा नालस्ती करत होते. खरंय मित्रांनो, सगळ्यात मोठं पाप निंदा नालस्ती करणे हेच आहे. तेव्हा ध्यानात ठेवा, पाप करणाऱ्यापेक्षा निंदा करणारा त्याच्यापेक्षाही पाप.